मित्रांनो, चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या नावांमागचा इतिहास. सगळ्यात आधी मुंबई. हे नाव मुंबादेवी या स्थानिक देवीच्या नावावरून पडले आहे. मुंबादेवी ही कोळी समाजाची कुलदेवी आहे. तसेच 16 गावे मिळून एक शहर तयार झाले, त्याला सोलापूर या नावाने ओळखले जाते. सातारा जिल्ह्यामध्ये मराठा साम्राज्याचा 17 भिंतींचा असलेला किल्ला, यावरून सातारा हे नाव पडलं आहे. पुणे जिल्ह्याचे जुने नाव हे पुण्यविषय होते, याचा अर्थ पवित्र प्रदेश असा होतो. याचेच पुढे पुण्यनगर व नंतर पुणे पडलं आहे. खरकी नावाच्या जागेला औरंगजेबाने औरंगाबाद हे नाव दिले. नंतर तेच बदलून मराठा इतिहासाचे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात आले. भंडाऱ्याचे नाव पडले भना उद्योगावरून म्हणजेच पितळ उद्योगावरून. कोल्हापूरचे नाव पडले कोल्हासूर या राक्षसावरून, ज्याचा वध देवी महालक्ष्मीने केला होता. जुन्या नागपूरमध्ये एक नाग नदी वाहत होती, तिच्या काठावर वसलेलं हे गाव म्हणून नागपूर हे नाव पडलं. महाराष्ट्रातील या जागेवर लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले होते, म्हणून या जागेला नाशिक हे नाव पडले आहे. ठाण्याचे नाव हे स्थानकावरून पडले आहे, म्हणजे जागा. रत्नागिरीमध्ये रत्न म्हणजे मौल्यवान वस्तू आणि गिरी म्हणजे पर्वत, असे मिळून रत्नागिरी हे नाव बनले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.